तीन बायका आहेत माझ्या आयुष्यात त्यामुळे तिघींचा मी खूप आभारी आहे. बाईशिवाय घराला घरपण नाही, त्याशिवाय काही खरे संस्कार घराचे हे घरातली स्त्री करत असते. आज ती असती ना तर तिला जास्त आनंद झाला असता आणि ती खरी मालिका प्रेमी म्हणतात ना तशी होती. नमस्कार मंडळी, बाई तुझा आशीर्वाद ही मालिका 27 एप्रिलपासून आपल्या भेटीला येते. खरं तर आज एक मस्त सोहळा रंगला होता आणि इथे एक मस्त स्किटही सादर करण्यात आलं. खरं तर मी खूप एक्सायटेड आहे या सगळ्यांशी गप्पा मारायला. पण आत्ता आपल्यासोबत सीमा घोगळे आणि शरद सर आहेत. खूप स्वागत तुम्हा दोघांचंही. कसे आहात आणि खूप सुंदर दिसत आहे. धन्यवाद. मस्त आहे, आम्ही छान आहोत एकदम. आम्ही मस्त आहोत. बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचं नाव आहे. खरं तर आपल्याला नेहमी अशी स्पेशल ट्रीटमेंट मिळते आणि आपल्याला खूप छान वाटतं ना. तर आत्ताही तेच झालं आहे. कसं वाटतंय, मालिका एक मस्त पेसनी सुरू होते याचं फिलिंग आलं का? हो आलं ना, खूपच छान वाटतंय. आणि म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की मी परत 3-1 वर्षांनी पुन्हा स्टार प्रवाहावर काम करते. सो मला आणखीनच असं छान वाटतंय आणि एका वेगळ्या भूमिकेत आहे. शरद दादाबरोबर काम करते मी पहिल्यांदा. त्याला मी खूप आधीपासून ओळखते. पण त्याच्यावर काम करतानाची एक वेगळी मजा आहे, थोडंसं दडपणही आहे. हसू नको, खरंच सरांची एंट्रीच एवढी जबरदस्त. कळलं ना हा. पण तसं नाही आहे, ते कॅरेक्टर आहे त्याचं. पण मजा येते, छान वाटतंय. छान रोल आहे आणि टीम छान आहे. विनोद सर आहेत, मग काय प्रश्नच नाही. शरद सर, ठिपक्यांची रांगोळी मालिकेत ना तुमची एक कडक बाजू सुद्धा होती आणि की कोमल बाजू सुद्धा होती. आम्ही सगळी बघितली. पण ह्या मालिकेतही आम्हाला तसं पाहायला मिळणार आहे का, की जास्त आम्हाला थोडं कठोर साईड? ते नारळ असतं माहिती आहे, वायरून शेंडी, गोबड टणक, पण ज्याला तो फोडता आला त्याला गोड पाणी मिळतं, तशी भूमिका आहे. त्यामुळं फोडण्याचे प्रसंग फार नसतात. त्यामुळे बऱ्याच वेळा नारळ आपल्याला ओबडच दिसतो. त्यामुळे ते जे भावूक क्षण आहेत ते मध्ये मध्ये दिसतील. तू तर स्वतः एक बाई आहेस, पण सर मी ना नुकतीच तुमची आणि सविता मॅमची दूरदर्शनची मुलाखत बघितली आणि त्यात खऱ्या अर्थाने कळून आलं की बाईचा आशीर्वाद असणं किती महत्त्वाचं आहे. आणि ती खरंच ते ऐकताना माझ्या डोळ्यात पाणी होतं. ती बाई तर तुमच्या पाठीशी आहे, पण आज त्याच बाईला थँक्यू म्हणायचं झालं किंवा काय एक्सप्रेस करायचं झालं तर काय असेल? फक्त सविता बुंगशेलच नाही, म्हणजे ती बायको आहे माझी. तिने 30 वर्ष साथ दिली माझ्यासारख्या ओबडधोबड माणसाला. तिचा तर मी आभारी आहेच. जिने जन्माला घातलं त्या माझ्या आईचा मी आभारी आहे. आणि जी आता माझं भविष्य आहे, माझी मुलगी, तिचाही मी आभारी आहे. जे 3 बायका आहेत माझ्या आयुष्यात. त्यामुळे तिघींचा मी खूप आभारी आहे. ही मालिका हे सांगू पाहते की बाईचं असणं किती महत्त्वाचं आहे. आणि घरात बऱ्याच असं होतं की ते गाणं आहे ना, की सलील कुलकर्णींचं गाणं आहे की बाई नसतेस घरी तू जेव्हा. हे कधी जाणवलं की बायका घरात नसं किती शांतता असते? हो असते ना, म्हणजे नो डाऊट. कधीतरी काही ना काही कारणाने फक्त मी आणि माझा मुलगा दोघंच असलो तर शांत वाटतं. पण थोड्या वेळानंतर बोर व्हायला लागतं. मग हे पाहिजे रे, काही ना काही कारणाने सतत मग गरज लागायला लागते. बाईशिवाय घराला घरपण नाही, त्याशिवाय काही खरे संस्कार घराचे हे घरातली स्त्री करत असते. साधारण पुरुष हे सगळं बाह्य अंग सांभाळत असतो आणि घर सांभाळणं, घराच्या 4 भिंतींना घरपण देणं, ते घरातली स्त्रीच फार महत्त्वाची असते. ही स्त्रिया खूप इन्स्पायरिंग आहेत, कारण का मॅमनी इतकं शिक्षण घेतलं आहे आयुर्वेद ह्याच्यामध्ये आणि मी ते ऐकतच बसले आणि सिद्धी पायलट झाली आता. येस. आणि सीमाताई, आपण असं म्हणतो की बाईनीच बाईला सपोर्ट केलं पाहिजे म्हणजे बाई पुढे जाते. कुठेतरी पाय खेचण्याचे प्रयत्न होतो. पण तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक स्त्रीबद्दल किंवा आत्ता तू ज्या स्थानी उभी आहेस तिथपर्यंत येण्यासाठी तुला ज्या व्यक्तीने सपोर्ट केला, ज्या बाईनी सपोर्ट केला, तिचा आवर्जून आज उल्लेख करायला आवडेल. ती कोण? ती माझी आई आहे. म्हणजे आई आता नाही आहे, पण मला इथे काम करायचं होतं. म्हणजे जेव्हा मी ठरलं की मला आता या क्षेत्रात यायचं आहे, तेव्हा खऱ्या अर्थाने तीच होती माझ्या पाठीशी, की जी कर म्हणाली. फक्त तिचं एवढंच होतं की आपल्या वेळा ज्या काही असतात त्याने मग रात्री उशीर झाला तर मी कशी येणार किंवा काय येणार. तर म्हणली तुझं तू बघायचं, अगदीच काही लागलं तर आम्ही आहोत, पण ते तुला करता आलं पाहिजे मॅनेज जे काही आहे ते. त्याच्यामुळे माझ्यासाठी सगळं आईच होती, जिने मला उभं केलं, जिने मला पाठिंबा दिला. म्हणजे आज ती असती ना तर तिला जास्त आनंद झाला असता. आणि ती खरी मालिका प्रेमी म्हणतात ना तशी होती. म्हणजे माझी कुठली मालिका आली की त्याच्या
टेलिकास्टच्या एक 5 मिनिटं आधी ती फोन करायची. त्याच वेळेत बघा हां मग TRP मिळतो. त्या TRPचा अर्थ तिला माहीत नव्हता, पण तो मिळतो. त्याच्यामुळे ती खरा सपोर्ट होती. पण ती आजही आहे. मला माहिती आहे तिचा आशीर्वाद आहे म्हणूनच सगळं चाललंय. ही मालिका खरंच खूप छान वाटते, कारण का ना हे सगळे कलाकार जे आता नवीन येऊ पाहतात ते सगळे नाटकातून आलेले आहेत आणि खरंच रिलेट व्हायला होतं की अरे वा, म्हणजे असं वाटतं की माझ्या अराउंड ही गोष्ट घडते. सर, तुम्ही जेव्हा आता हा प्रोमो पहिल्यांदा पाहिला असेल, तुमच्या मनातल्या भावना काय होत्या? कारण का आपण एक सिनियर कलाकार म्हणून ना आपण नवीन येणाऱ्या पिढीला आपण एक सल्ला देतो किंवा एक मनात आपली इमेज तयार होते की हां हे मस्त झालं आहे. तुम्हाला कसं वाटतं? नाही, मला खूप छान वाटलं. मुळात नाटकाशी संबंधित असल्यामुळं अभिनयाच्या बाबतीत ही मालिका खूप आवडेल लोकांना. सगळी पूर्वी एक असा जमाना होता जेव्हा आम्ही अग्निहोत्र वगैरे केलं की सगळेच खणखणीत अभिनेते होते. तसं नवीन जरी असले, पहिलीच मालिका जरी असली तरी ते नाटकाशी त्यांचे नाळ जोडलेले आहेत. त्यामुळं तुम्हाला खूप नॅचरल आणि खूप सहज छान कामं बघायला मिळते. या मालिकेसाठी हो म्हणायचं एक कारण मला सांगा की कोणत्या? मी मगाशी जे 4 जणांचं आमचं कॉम्बिनेशन ते फार महत्त्वाचं आहे. 3 वर्ष मी मालिका नाही केली अजिबात ठिपक्यांच्या रांगोळीनंतर, आणि 3 वर्षानंतर आपला विनोद आणि निखिल यांनी मला विचारलं. मग सतीशशी माझं बोलणं झालं आणि म्हटलं करूया आता काम. आणि मला ना बरोबर मला 22-25 दिवस लागणार आहेत. तर अशी मालिका मी प्रॅक्टिकली करू शकत नव्हतो. मला जेवढे हवे होते 8-9 दिवस 10 दिवस ह्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि ते सगळंच जुळून आलं आणि रोल पण चांगला. त्या सगळं जुळून येतं ना, कधीतरी योग असतात, ते वेळ असते, त्यासाठी थोडासा वाट बघावी लागते. ते 3 वर्षानंतर आलं ते सगळं जुळून. त्यामुळं लगेचच हो म्हटलं. तुम्ही उल्लेख केला तेव्हाच आम्ही असं नॉस्टॅल्जियामध्ये गेलो. अरे यार काय मालिका होती. आणि आत्ता पुढे जेव्हा अनेक वर्ष उलटतील तेव्हा आत्ता ही मालिका, अरे यार काय मालिका होती है ना. जसं आता आई कुठे काय करते मधली विमल तुझी अजूनही प्रेक्षकांना लक्षात आहे, आणि आत्ता ही आई म्हणून तू सगळ्यांच्या समोर येणार आहेस, तर ते एक साकारताना किती मजा आहे. मजा येतेच आहे. माझ्यापेक्षा ना मला दडपण असं आलं आहे, कारण विमल आवडत होतीच सगळ्यांना, पण तरीही विमल हे फॅमिलीतलं एक असलं तरी ते तेवढं म्हणजे तितकंसं असं ह्याच्यातलं नव्हतं. ते आपल्यामध्ये येऊन जाऊन चुटुकपुटुक काहीतरी ती करत होती. त्यामुळे आता आईच्या भूमिकेत आली आहे, मी फॅमिलीत आलेली आहे. मगाशी म्हणाले तसं की नवऱ्याला सांभाळायचे, मुलीला सांभाळायचे आणि मधला खरा तराजू. त्याच्यामुळे ती ताळेवरची कसरत आहे. त्यामुळे मजा येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं विनोद लवेकर, जे विनोद सर आहेत, त्यामुळे डोळे बंद करून हो म्हटलेलं आहे आणि मजा येणार आहे करायला. आणि सगळे धमाल आहे. टीम छान आहे आमची. म्हणजे सगळे नवीन असले तरी मग दादा, म्हणजे मी ना मधला आहे, म्हणजे दादा मोठा आहे, मधली फळी मी आहे आणि बाकीचे माझ्या नंतरचे आहेत. म्हणजे अवनी माझी आहे. तर मला ते असं 3 पिढ्या म्हणतो ना, तसं झाले की हे आणि ते जेनझी आणि का मिलेनियल. हो तसं मी मधल्यामध्ये आहे. मग ते असं काही आलं की असं इथे बघायचं. मग दादाने काय सांगितलं की तिच्याकडे बघायचं. दोन्ही साईडकडे शिकायला मिळणार आहे आपल्याला. मिळतंय मला. करेक्ट, दोन्ही बाजू शिकायला मिळत आहे. टेक्नॉलॉजी आणि एक जुनं असं काही संहिता वगैरे आपल्याला खरंच मजा येणार आहे. कारण का इथे आल्यावर कळलं की विनोद सर आणि इतकी सगळी उत्तम फळी आहे ज्यांनी आधी उत्तम प्रोजेक्ट्स आम्हाला दिलेत. सो खूप मजा येणार आहे. आणि थँक्यू सो मच बोलल्याबद्दल आणि खूप शुभेच्छा या मालिकेत. थँक्यू. नक्की बघा 27 एप्रिलपासून रात्री 10 वाजता स्टार प्रभावावर. तुमच्या एका त्या स्टाईलमध्ये होऊन जाऊ. 27 एप्रिलपासून रात्री 10 वाजता मालिका बघायची. कुठली? बाई तुझा आशीर्वाद. का होईना बघतील. थँक्यू.